अगं मी काय म्हणतो, हा बोला ना. आता माल भरपूर निघालेला आहे. हो आता व्यापारी किती वेळेस किती वेळात येतो हे आपल्याला अंदाज पाहिला पाहिजे. हो का. व्यापारी आला का हम्म, देऊन टाकू. हा चालतंय ना. पण तुम्ही काही पैशाबद्दल काही बोलली की नाही त्याला, कसं देणार काय नाही, कसं काही झालंय का बोलणं तुमचं? नाही करून घेऊ ना बोलणं. अच्छा, म्हणजे इथं आल्यावर बोलणं करणार आहे का हो हो तुमचं? इथं आल्यावर विचारून घेऊ त्याला माल कुठल्या भावात परवडतोय. हा 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 पैशाचं मला काही जास्त उमजत नाही. म्हणून मी शिकलेली बायको केली. हा बरं, तुम्ही काहीच काळजी करू नका. तर व्यापारी आला ना तर मी त्याच्यासोबत सगळ्या काही गोष्टी बोलणं करून घेते. हो. कसं आहे काय नाही सगळं पैशाचा हिशोब मी करून घेते. आणि भाव सुद्धा तूच ठरव. हा तेच ना. हा सगळं मी करून घेते त्यांच्याकडून. कारण- फक्त आता ते लवकर यायला पाहिजे. तो इथे किती वेळ त्यांची वाट बघत थांबणार आपण? येतील 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 त्यांना बोलवलेले मी फोन करून बोलवलेले. हो का. येतील. ठीक आहे चालतंय. आणखीन काही आपल्या शेतातला माल निघणार आहे का आणखी? हो माल चालूच आहे अजून. तर गणपतराव तुम्हीच का? हो 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 आम्ही हा भेटले आता मला पशी येले तुमचे तांबटे का? हो आमचे. थोडा मॅडमच मला झालं का बरं मालाला काय नाव ठेवता? निवड आहेच ना हो त्याच्यात. अहो कसं पण काय? हे बा थोडंफार राहणारच आहे. बाई निवडच आहे ना. नाही नाही अहो, मग आता आता हे थोडंफार size राहणार. थोडीशी- 2 नंबर राहणारच. तुमचं म्हणणं खरे पण आम्हाला हा 2 नंबर मध्ये वापरायला लागतो. हो हो बरं तुम्ही व्यापारी आहे ना? हो व्यापारीच ना. हो 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 बरं मग ती गावात गाडी तुमचीच भरते हो वाटतं. हो आपले 12 टायर गाडी नाही बरेच रोज गावात. असं ना? बरं मग आता हे माल व्यवस्थित आहे ना? हाय थोडा मॅडम आहे हो मॅडम मग 2 नंबर राहतो थोडाफार. त्याच्यात निवड करावं लागेल. निवड करून घ्या आणि व्यवस्थित भाव ठरवा. नाही भाऊ आता जो चालू आहे तो चालूच आहे आपला कंटिन्यू. असं का? 25 रुपये लावला किलो आज. हो का. 30 रुपये होता ना? नाही पण तू त्याला असं माल म्हणजे मोठं माल असतं तर घेऊ 30 रुपयानं. असं 30 रुपयाने घेऊ हम्म. आणि हा बारीक आहे ना 20 रुपयाने लावून टाकू. असं अहो पण मी काय म्हणते, निवड करून घेऊच नका ना, कारण आमचा माल निवड करून घेण्यासारखा नाहीच आहे ना. नाही चालत बाई तसं. अहो तुम्ही ते छोटे जे आता निवडले ना. तुमच्या मुलगीला जरा मुलगी नाही हो मंडळी माझी. मंडळी हो यावं. आणि तुम्हाला माहित नाही का आपल्याकडे पैशाला काही कमी आहे. हा नाही आता तुमचे किती पैसे मला काय माहिती. आणि नाही नाही कमीच नाहीये. मग ठीक आहे. पैसे देऊन बायको मंडळी करून का घेते. तुमची? हो मंडळी माझी. वा वा तुम्ही यावं. मग आता योगा योग आहे तो. हा सोबत नाही पडतो मला ते. हे बा शोभत वयामानानं- माझ्या वयाला नाही शोभत, माझ्या वैशिष्ट्याला आणि वैभवाला शोभत. हा ठीक आहे. कारण आपल्याकडे भरपूर आहे. बरं मी काय होतो तेवढं वेळ कमी तुम्ही सांगा कन्फर्म भाऊ सांग काय तुमचं. मला मोर 2-3 ठिकाणी माल पाहायला बोलवलं. असं का? तर सांग तू. बरं मी काय म्हणते, आता तुम्हाला तर निवड करायची गरज नाही. निवड करून घेऊच नका तुम्ही. डायरेक्ट आपण भाव करून टाकूया, है की नाही. 600 रुपये कॅरेटने सगळा माल तुम्ही घेऊन जाऊ शकता. लय होते 600 रुपये. काय नाही लय होते. कशाचे लय होते. आम्हाला परवडला पाहिजे ना. आता आमचा माल लांब जातो. परवडते तुम्हाला. एकदम चांगला माल आहे आपला. किडका नाही, काहीच नाही, एकदम ओके आणि तू- प्लेन आहेत पूर्ण. बेंगलोर जाता ना? दिल्ली दिल्ली. आपली गाडी दिल्ली चालू आहे. आणि पैशाचं कसं? पैसे तुम्ही रोख म्हणे रोख पैसे काय अडचण हो हो रोख पण आहे बा. त्या नोटामध्ये मला काही समजत नाही जास्त. नाही. आहे ना तुमची मंडळ आहे ना. हा मंडळी आहे. हिला येत असतं ना. हो मला सगळं तेव्हा काही. तुम्ही मला माल दिला का तुम्हाला रोजच्या रोज तुम्हाला कॅश पैसे भेटून जाणार. आणि एक काम करा नाही तर तुम्हाला आडवच घेऊन टाका एक खटी. नाही अडवान नका. 2-3 लाख रुपये घेऊन टाका. नाही 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 म्हणजे मग मला 3-3 बारे अडवान्सची काही गरज नाही. एटीएम मध्ये झालं याला मला वेळ भेटत नाही असं. म्हणजे एटीएम मधून काढावं लागतं का? ATM ते एटीएमचं मलाही समजत नाही. नाही नाही मंडळीला ATM चं वगैरे पाठवा. असलं ना तर मी करून घेत जाईल. बरं बरं हे चालेल. बघा ATM चं वगैरे काही असलं ना मला तुम्ही सांगू ATM मलाच पैसे काढून द्यावं लागते. मग तिथे मोजून घ्यावं लागतं कारण मला 17 काम राहतात. एक बरोबर. काम नाही माझ्या मागे. बरोबर. बरं ठीक आहे ना, तुम्ही ATM मधून काढून देत जा, मी घेते मोजून. नाही बाप, आपल्याला तांबट चालतो गाजर चालत हम्म. हा. आणि पपया जर राहायचा पपया तर पपया किती पाठवा गाड्या घेतो पपया आपण. आणि मका आहे मका. हा मका घेऊ ना मका घेऊ ना. हे बघा आमच्या मळ्यामध्ये ना प्रत्येक गोष्ट लावलेली आहे. तुम्हाला पपई हवी असेल ते पण आम्ही देऊ हा तुम्हाला. मग पपयाला लय मागणी खूप मागणी पपया. हो आम्ही का? लावू अरे वा. शकतो मग. बर का? पपई तयार करू शकतो. आमच्याकडे माणसं भरपूर आहेत. आता तुम्ही लावले काय पपया. लावेल आहे पण आताशी लहान लहान आहे. फळ लागलेले आताशी. तुमच्या पपयाची काय साईज आहे. त्यांनी सांगितलं ना आता. आता सध्या लहान आहे पण एकदम याच्यात पिकायला लागली ना एवढी मोठी होती 2 किलोची 2.5 किलोची. हा, व्यापार खूप आहे आपला. हा आपण जांब भरीत असतोय सफरचंद भरीत असतोय
अरे वा. जांब असले जांब सांगा बाई तुमचे. नाही नाही सफरचंद आमच्याकडे जे आहे ते सांगितलं तुम्हाला, तेवढ्याची तुम्ही हे करा आता, बाकी काही नाही. बाकी बरं नंतर याचा आपण व्यवहार सांगू तर आम्ही करून घ्या. हे बा, मी म्हणतो 25 मध्ये 30 रुपये तुमचे, 30 मध्ये माझे 25 27 रुपये लावून टाक. 27.5 लावून टाका, म्हणजे 2.5 इकडे होतील, 2.5 इकडे होतील. बरं ठीक आहे, चालेल चालून जाईल. अहो कशाला तुम्ही तुमचं नाही आमचं नाही, मी तुम्हाला सांगितलं ना आता 600 रुपये कॅरेट, कॅरेटने घेऊन जा. बरं आहे का, हं? आता मी चालू आज गाडी बरोबर दिल्लीला बरं. पैसे आणायला, हम्म. तर मग लगेच चला ATM मध्ये तुमचे पैसे काढून घ्या, तुमच्या ताब्यात घ्या. तुम्हाला किती पैसे हवे आज? आता बघा ना आमच्या किती कॅरेट होतात बघूया किती आपण. जाळ्यावरती त्याच्यावर- अंदाजे? हा. मागच्या कुठेला किती जाळ्या भरल्या त्या? मागच्या घोड्याला 35 जाळ्या होत्या. 35. बरं काय असतील जास्त तुम्हाला 50,000 रुपये घेऊन टाका लगेच. हम्म. त्याला जास्त घेऊन टाका, मी पुढच्या खोडीचे पैसे ओळून जातो. हा हा ठीक आहे बरं मग तुम्ही ATM मधून काढून द्याल का? ATM मध्ये आता मला तर काय ते समजत नाही, हिलाच घेऊन जावं लागेल चालेल चालेल. आणि हिच्याजवळ पैसे देऊन टाका. मग चला तुम्ही ATM मध्ये चला. मग तुम्ही इकडेच थांबता का, हा मी मी जाऊ इथे का? थांबतो ना. ठीक आहे चालतंय, मग काही हरकत नाही, मी काय करते जाते आणि मला तुम्ही सोडाल ना परत आणून. हो सोडून ना. ठीक मी आहे सोडून चालतंय नाही तर दुसरा माणूस पाठवून देईन, आपल्या गाडी फोडली. मग बरं बरं नाही ठीक आहे, नाही चालतंय. अहो भलत्या त्या माणसाजवळ. गाडी उभी बा, आपली शिफ्ट डवळी. हा हो आहे. का? पण दुसरं कोणाकडे पाठवू नका तिला, पैसे राहतील बरोबर. पैसे ना, मी तुमची बायकून तुमचे पैसे तुमच्या ताब्यात आणून हो बस 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 20 मिनिटला, कारण मला झटके काढा वेळ नाही, चालेल चालेल. कारण पैसे उद्या दिल्याचे, पण मी आज चालू दिल्लीला हो हो नाही आणायला. आम्हाला आज हे मजुरांना वाटायला लागतील हो ना. ठीक आहे पैसे घेऊन टाका. हो बरं मी काय म्हणतो, आता कोण येतं मग, तुम्ही येता का? हो मीच येते, कारण ह्यांना एवढं कळत नाही ना, त्यामुळे आता मलाच बघून घ्यावं लागेल. तर तुम्ही काय करा, इथे थांबा, हो देखरेख करा, मी लगेच जाऊन बरं बरं चालेल. हो ठीक आहे, मग येऊ का मग मी? या. चला. आणि त्यांच्याकडून जाळ्या वेळा भरून घेतो मी. हो हो ठीक आहे, तुम्ही इथली सगळी तयारी करा, मी येते लवकर. हो 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 बरं मी काय म्हणतो, हा 5-10 मिनिटं बस, जाऊ पैसे अजून टाइम आहे ना. ATM अहो पण मग गेलो असतो ना, जाऊ ना पैसे द्या. परत हे म्हणतील एवढा वेळ कसं काय लागला. हे कोणाचे आहेत? ते आपलंच आहे, गाडीतल्या जाळ्या टाकलंय ना. हो का? बरं तुम्हाला काय महत्वाचं विचारायचं होतं, हा बोला ना. काय पाहून तो नवरा करत? त्यांचं काय हो, आता काय नशिबाचा खेळ झालं गेलं सगळं, आता काय तुझं करता. सौंदर्य काय, तुझं सौंदर्य काय? सौंदर्याला बघून कोण केलंय, पैसा पाणी बघून केलंय सगळं. आज किती पैसे आहे आता, आहे म्हणूनच केलं ना, पैसा पाणी भरपूर आहे म्हणून तर केलं. किती पैसे असं आज नसते? नाही अंदाजे सांगता नाही येणार, पण आहे बघा, मला दिसलं आहे, मी खेळते पण त्या पैशामध्ये, त्याच्यामुळे मग मी आता एवढं काय मनावर नाही घेत. आता सध्या आहे ना आपलं 75 कोटी बँक टाकली अरे बापरे, एवढे यापर्यंत. म्हणजे तुम्ही यांच्यापेक्षा मालदार दिसताय. ते किरकोळ आहे आपल्या पुढे. तसे आम्हाला गडी आमच्या गाड्या काय ना असं 25 लाखाच्या गाड्या फिरायला गाड्या. हो का? 70-80 मोठ्या गाड्या आपल्या, बापरे. 12-13 टायरी, मग कारण आपल्या घरच्या गाड्या आहे ना. तुम्ही चांगलेच मालदार दिसताय. दिल्लीला पण 2-4 गाड्या घेऊन टाकले जागी बेंगलोर, इकडे तिकडे आपला माल आपल्याच गाड्या जातो विकणारी तिकडे सगळी व्यवस्था आहे. अच्छा. पण मग आता कसं आहे, त्याला भोगणारा माणूस नाही कोणी, भोग माग पुढे पाहिला पैसा तर लई, पण सगळं एकट्यानं हँडल करायचं. आपली बायको अडणी, अच्छा, अंगठे बहादूर, तिला काही म्हणजे आता असं वाटायला लागले मला की आपलं उलट झालंय की माझा नवरा अडाणी, मी शिकलेली, आणि माझ्या गळ्यात तसलं पडले, त्याला काहीच कळत नाही, म्हणजे सगळं मीच सांभाळते. मला आहे ना ती बायको करायची नव्हती, पण मामाची पोरं असल्यामुळे आता ती लहान झाली ना, त्या टायमाला ते आम्हाला एकमेकाला देव केलं होतं, त्यामुळे ते करणं भाग पडला असेल. अच्छा, जाऊ दे मग, आता काय करता. नाही आहे तुला मार्ग निवडायचा ठरला तर तू निवडू शकतो अजून. नाही आता कसला मार्ग निवडायचा. नाही अरे काय बसते म्हाताऱ्यापाशी. जाऊ दे आता काय करता. मी तुला चांगला मार्ग देतो, तू आहे ना, तू राणी होशील, राणी राजाची राणी. ते कसं? ते कसं? बाय 70-80 कोटी बँकेत पडेल, आणि फिरता चलन आपलं काही केलं तरी 20-25 कोटी रोजचा आपला फिरतं चलन राहते. फक्त तुला काय करायचं, मस्त कॅबिन मध्ये बसायचं आणि पैसे पेसायचे निवड, असे पैसे पेसायचे ना, ते हाताने नाही, डायरेक्ट मशीन. आणि पोते बनणं वेगळेच लोक राहतात माग. हो का? पैसे पोते बनणे, फक्त तो तिथे आकडा टिपायचा, बंडलाचं बंडल फेकायचं, आकडा टिपायचं, पोते भरून जाणार ते तिकडे. तेवढं इशी रूम मध्ये मस्त बसता काम. आता माझी मंडळी लिहायची, पण तिला काही कळत नाही.
ठीक आहे ना, मी करीन ना मग. हं? मी करीन ना, हं? करीन म्हटलं मी. तुझ्या मताला ते सोडून काय करते? आई नाही हो, नाही नाही, सोडून तर नाही देऊ शकत बघा. हं? सोडून कसं देणार आहे? सोडून देऊन मग आयुष्यभर काय मी अशीच राहू का मी एकटीच? सांभाळतो ना. नाही नाही, हा बाय, तुमची पण बायको आहे ना तुम्हाला. मी काय म्हणतो, हं. नाशिकला आपले बंगले, जळगावला बंगले, संभाजीनगरला बंगले, हो का? एखादं बंगले तुझ्या नावावर करून देतो. मस्त बंगल्यामध्ये राहत, खाली कुठं येत ती. आणि एखादी फॅट गाडी घेऊन तुला फिरायचं, अशी मजात फिरायचं. खायला पैसे मात्र पैसे काय, आज आहे तर उद्या नाही. पैशाला काय करते? तुला जर फिरायची इच्छा झाली ना, डायरेक्ट तुला विमान घेऊन देतो. अरे बापरे, म्हणजे हेलिकॉप्टर. हो का? तुला जिकडे जायचं लंडन पाहतं लंडन पाहायला जाय, तुला थायलंड पाहतं थायलंड पाहायला जाय. जिकडं जायचं तिकडं आपल्या का माणसं आहे. प्रत्येक आपला माल बाहेर जातो ना, सगळे लोक जर त्या राजा जर तू लंडनला गेली, हं? जर त्यांना म्हणलं व्यापारीची अशी अशी, अरे अरे तू मिरवणूक काढते, मिरवणूक त्या गावामध्ये लगेच. आता एवढं काही आहे तुमच्याकडे आणि मी एवढी म्हणजे राणी, अहो राणीच्या वरच झालं ना हे सगळं. राणी राणी फिनीचे सोडून त्याच्या पुढची. हं. ठीक आहे मग. आता एवढं तुम्ही आहे म्हणताय ना, तर कबूल आहे का नाही? तुला राणी बनायचं, राणी राणी. हो का? ठीक आहे मग, मला कबूल आहे. हा ना, मलाही कबूल आहे. चालतंय मग. चालतंय ना. हा. पण मग इकडे कशाला? काय आपण मध्ये पाहू ना, लगेच गडी मोडून पाहू. काय बोलताय तुम्ही लगेच? काय हो असं? मग त्याला मला पटलीच, मला पटली तर सगळं कारभार सगळं 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 तुझ्या ताब्यात देऊन टाकीन. आणि मी जागीच जागा खुर्शी बसून असं. मी काय म्हणतो, समजा आपण कुठं बाहेर गेलो असतो, पण मी गाडीत उतरले न्यूज वाले सारखे कॅमेरे घेऊन ते माईक घेऊन सारखे पुढे राहतात. हा, मग आता तुमची पोज. तुम्ही बातमी द्या, बातमी द्या, बातमी द्या, बातमी द्या, बातमी. तर आले लगे फोन झाले, फोन चालू मला झाले, फोन चालू, टाइमच नाही फोनला. हा, मग याच आहे बा. मग पाहतो, मला परवडायचं असेल तर आपल्याला काही पैशाला तोटा नाही. पण तिथं गेलं प्रत्येक लॉजवाले सगळं 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 व्यापारी म्हणून ओळख येतात ना, त्याच्यामुळे ना मग मी जपून वागतो, जपून भुई फुकून बसतो, हो का? काटा पाहून पाऊल टाकतो असं. मी काय म्हणतो, चांगल्या गोष्टी वेळ कशाला करायचा? अहो पण मग मी एवढ्या लवकर विचार नव्हता केला ना. आता तर आपलं सगळं काही बोलणं झालंय, मग थोडस. मी काय म्हणतो, तुझी जर विचार नाही ना, आजच तुला 10 पट तांबड्याचे पैसे टाकून देतो एकखटी. तू हाताने ATM मधून काढायची, चालतंय. ATM तू हाताने काढायची. तुला मी नंबर देणार, तुला जवळ मशीन बंद पडत नाही तर पिशा भरीत राहते मागे, हो का? पिशाच भरीत राहते. नाही ते घरून पोतही घे, डायरेक्ट पोतही. ठीक आहे, चालतंय मग. चला आता, काय चांगलं कामाला वेळ नको घालवायला ना. बरं, मी काय ना, बोला ना. हे कसं वाटतं तुला? हम्म. जंगल के मंगल. मी काय म्हणतो, लॉजवर इकडे तिकडे माझ्या मारा कोणी जाते, पण हा नच कोणाला भेटत नाही, कोणाच्या नशिबानं नाही. हा, म्हणजे छान वाटतंय इकडे पण, म्हणजे ग्रीन ग्रीन. बरं, याच्यामध्ये तुम्ही काय करा, रेड पडा नका, काय व्हायना काय व्हायना काय व्हायना काय व्हायना. पण मी काय म्हणतो, आता कसं बस खाली. काय कसल्या जागेत घेऊन आले तुम्ही? बरं, कसं माझ्या आलं इकडे कुठून आले? अहो काय नाही ते. हो, तुम्हाला मी सविस्तर सांगतो. तुम्ही इकडे बाबा, काय झालं, आम्ही चाललो, ती म्हणा मला थोडं बाथरूमला जायचंय. ती मध्ये गेली, तुला काय चक्कर आली, अशी पडली, धपका आवाज आला, लय गागली, पित्त काहीतरी झालं तिला. इकडे बस, इकडे बस. हो ताई, ताई इकडे बसा. हो, बस 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 बस. मला आणखीन पण बघा चक्कर आल्यासारखं. हा ना, हो. बरं, तुमचं नशीब जोर हो. मी संघ होतो, मी संघ नसतो ना, ती कधी कुक केला असती ना मकामध्ये. मग आता आहे ना, एक काम करा, आता ती काय न्यायच्या परिस्थितीमध्ये राहिली नाही. मी ATM मध्ये जातो, पैसे काढून आणतो. त्या पण तुम्ही जाळ्या भरायला जाळ्या आणून टाकलेले. तुमचे पैसे पेमेंट लगेच घ्या आणि मग मला मोकळं करा. बरं बरं.
जाऊ का मग? हो मग तुम्ही पैसे घेऊन या, हो तोपर्यंत मी तिचं सांत्वन करतो जरासं. हं? हा. राहिलं लक्षात राहिलं ना? हो हो हा, मी काय सांग लक्षात राहिलं ना? हो हो आहे माझ्या लक्षात. तुम्ही तुम्ही काय या सांगितलं? मग. पैसे घेऊन येतो असं, अच्छा, कारण अच्छा. तुम्हापेक्षा ती हुशार ज्यादा आहे. हुशार आहे, ज्ञानी पण ज्ञानी मग की आता आजारी झाल्यावर काय करणार? येऊ का मग? पटका पैसे घेऊन आलो. हो, या या. चालेल. आणि अजून बरं वाटतं का नाही का तुला? हा हो चक्कर आली होती ना, त्याच्यामुळे थोडस आणखीन पण गरगरल्यासारखं होतंय मला, कस तरी असं. असं का? हम्म आता कसं वाटतंय? आता बरं वाटतं ना? थोडस बरं वाटतंय बघा, त्यांनी थोडं सांभाळलं मला, हम्म. त्यामुळे थोडं कुठं बरं वाटतंय. नाहीतर ते जर नसते आले ना तर मध्येच पडून राहिले असते मी. अरे बाबा, एवढे पैसे देऊन सुंदर बायको केली, जवान बायको केली, म्हणजे मी येडा आहे का? हा, माझी अपेक्षा तर पूर्ण व्हायला पाहिजे. हं? मग कसली? आयुष्यभर मी आहे तोपर्यंत, मी जोपर्यंत हिंडतोय फिरतोय तोपर्यंत मला साथ देणं तर तुझं काम आहे ना? हा ते हं? पण आहे. मग गणपतराव आहेत का तुम्ही? हो हो. अच्छा अच्छा अच्छा. ही गाडी कोण लावून गेली इथं माझी? तरी तुमची हा माझी गाडी आहे. मग ते श्रीपतराव आलता ना, व्यापारी श्रीपतराव नाही का तो? व्यापारी हो हो, माल घेतला त्याने आणि पैसे. शिरपतराव. म्हणजे हा. माल घेऊन नाही गेले ते. अच्छा अच्छा. हा जातो घेऊन म्हणून मला घेऊन चालले होते ते बँकेत पैसे काढायला एटीएम मध्ये. बर. तर मला अचानकच मध्ये चक्कर आली अहो, आणि आम्ही इथं बसलोय आणि तो गेलाय. मी आणतो पैसे म्हणून. आणायला गेला. कोण शिरपतराव? हा पैसे आणायला गेलाय. हो, व्यापारी आहे. तो माझ्याकडे हमाल आहे. हा, मग आणि ही गाडी माझ्याकडून त्यांनी फसवून आणली. मला म्हणला माझा एक अर्जंट काम आहे, पाहुण्याला दवाखान्यात न्यायचंय, म्हणून गाडी घेऊन आला माझ्याकडून. अरे बापरे, म्हणजे चक्क तो आम्हाला खोटं बोललाय. मग खरा व्यापारी मी आहे. तुम्ही मला फोन केला होता, तुमचे टमाटे द्यायचेत ना, हो हो हो. मग त्यासाठी मी आलोय. तो तो म्हणे मी व्यापारी. अहो तो माझ्याकडे हमाल आहे. त्याला माहितीये का, 200 रुपये रोजाने माझ्याकडे हमाल आहे तो. अरे बापरे, बरं आपल्याला झालं मग आम्ही त्याला काही पैसे बिसे दिले नाही आणि माल पण नाही दिला. पण गंडवूनच गेला म्हणायचं तो. नाही दिला ना माल? नाही. जाऊ दे मग, एवढं काय टेन्शन घेता, मी घेतो त्याचं, बघतो मी काय करायचंय. आणि या जाळ्या माझ्याच आहेत किती, या जाळ्या पण माझ्याच आहेत. असं ना? हा, कुठे माल कुठे? माल पुढे आहे ना. बरं मी काय करतो, माणसं बोलून घेतो हा, आणि जाळ्या त्यांना भरून द्या. चालेल. हा? हो, भाव कसा ठरलाय? भाऊ 600 रुपये कॅरेट. 600 रुपये झाले. 600 नाही, 550 जाळी भेटन. आपला फिक्स भाव आहे. असं का? चालेल ना? हो चालेल. चालेल ना? हो. बरं ठीक आहे, मी माणसं पाठवून देतो. हा, जाऊ का मग? आणि पैसे न्यायला येईल नाही 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 नाही, पैसे माणसाकडे पाठवून देतो. असं का? हा, हिशोबाने पैसे तुमच्याकडे बरं, माझा बरं. माणूस देऊन टाकेल. ज्या जाळ्यावरतील त्या. हा, जाऊ मग? हो बिंदास. ओके. ओके, हा? हो. हा, चालेल. अरे देवा, का हो ते काय माणूस आहे होता तो, व्यापारी होता म्हणून सांगितला हा. आणि चक्क तो खोटं बोलून गेला. बरं झालं तुम्ही आपला माल वगैरे काही दिला नाही त्यांना. आणि मग मधी कशाला गेलते तू? हो आता काय सांगू तुम्हाला. म्हणजे अहो ते काय झालं, तिथून मी आले ना, तो घेऊन चालला होता ATM ला. हा. मग तो काय मला म्हटला की थांबा म्हणे, थोडा वेळ बसू आपण इथं. हा. मग हे विचारलं मी त्याला कोणाचं आहे, तो बोलला माझंच आहे म्हणे हे सगळं, म्हणजे सगळं माझंच आहे. बरं, पुढं? मी म्हणलं ठीक आहे चला आता त्यांचंच आहे तर बसू. हं. म्हणून मी त्यांच्याजवळ बसले होते थोडा वेळ. आणि मग त्यांनी मला इथं बसून काय काय बोलला. हं. माझ्याकडे एवढा असा आहे, एवढा पैसा आहे, कोटीनं पैसा आहे माझ्याकडं. आणि मला तो बोलला की तुम्हाला ऑफिसमध्ये मी कामाला ठेवतो, म्हणजे असं तुम्ही राणी बनून राहा म्हणे तिथं पैसे मोजायला, हाताने मोजायची गरज नाही. हं. तुम्हाला मशीननं मोजावं लागलं, गोण्या भरतात म्हणे आमच्याकडे पैसे. असं तसं लय फूस लावली हो मला त्यानं. बरं, आणि मग पुढं? एवढं पण बोलला हं. म्हणे तुम्ही ना हेलिकॉप्टर मध्ये बसून थायलंडला जाऊ शकता फिरायला. असं? हा, आणि दुसऱ्या मोठ्या मोठ्या गाड्या पण, म्हणजे लय फूस लावली मला त्यानं. आणि अहो मी त्याच्या ना ह्या सगळ्या शब्दामध्ये ना भाळले हा. आणि त्याला जे पाहिजे होतं ते करू दिलं. काय? आणि तू त्याच्या शब्दाला वाढली, आणि आपल्या घरी पैसे मोजायला कोणी नाही, एवढं इस्टेट आपलं. हा हा, आता थोपडीत आहे का कोणी? अहो पण मग मला वाटलं खरंच त्याच्याकडे एवढा पैसा आहे, तुमचं पण भलं होईल आणि माझंही होईल, म्हणून मग मी त्याला अगं पण काय आपल्याकडे बोलले नाही. कुठं चोटा पडला पैशांना? अहो पण आपल्यापेक्षा जास्त पैसा आहे म्हणून सांगितलं त्याने, म्हणून मी केलं हे आपल्यापेक्षा- सगळं. आज ATM मध्ये बघा, पैसे उद्या भेटते तुम्हाला. ओ
तुम्ही परत कस काय आले इथं भामटे कुठले हा? कोण- कोण एकदम म्हणतो? नालायक माणूस आहे तुम्ही. कोण म्हणतो आमच्या कोण काय म्हणतो? कोण म्हणतं म्हणजे कोण अहो खरा जो व्यापारी होता ना आत्ताच येऊन आम्हाला भेटून गेलाय. कोणता? माल कोणता? पण घेऊन गेला आणि पैसे पण दिले त्याने आम्हाला. आणि तुम्ही काय खोटं बोलले हो ते आम्हाला? गुले 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 म्हणून व्यापारी. हा हा अय, येऊन गेले तिचे ते. फक्त आम्ही नाही का पैसे नाही भेटते ते. हो. पैसे नाही भेटती तुला थर्ड क्लास आहे. कोण लय लोकांचे पैसे बुडवले इतके लोकांचे पैसे बुडवले का माप नाही परत. आ, ते गुले व्यापारी म्हणा. खायला नाही खोट्याला गावात तुम्ही द्या तुम्हाला माझ्या आठवणी काय नसतं आ, द्यायचं तुम्ही मला. हमाल आहे हमाल. कोण म्हणता आम्हाला हो ऐका ना ह्याला गोड गोड नका बोलू. हे माणूस ना चक्क खोटारडा आहे आणि माझ्यासोबत ना नाही तसलं काम केलंय हा. मला दर- खोटं बोलून ह्याला ना घ्या ह्याला पाठी खाली घ्या ह्याला. खोटारडा कुठला मला शेतामध्ये खोटे नेऊन बोलून- माझ्यासोबत काम केलं त्यानं. खोटे बोलून मारा, मारा, माझ्या मी बायकोला पकडून ठेवते. खूप दाखवलं ना. इतका खोटा बोलतो. खोटे. अहो, पकडा त्याला. चला. हरामखोर कुठला. जाऊ दे या इकडं. पहिलंच मला चक्कर यायला उगा आणखीन चक्कर येऊन चल पडायचे मी. चल घरी चल. असे- घरी चल आता. घरी चल. खुशाल पैशाला भाळली आणि काही नाही ते नाही करायचं ते करून दिलं. अहो पण मग आता मी तर काय करू हो? असं माझं पुढे चालून आल्यावर मग आणि मी काय नाही गरज कसं होती म्हणणार पैसे आहे? पैशाची गरज काय होती तुला. म्हणजे तू म्हणजे काम चालू कर तुम्हाला कोणतं काम चालू करायला लावलं मी माहिती नाही का? कोणचं काय करताय तुम्ही हे सोडा मला. नाही नाही काम चालू करायचं मग अरे का माल पडलेला आहे, दगड आहे, विटा आहे, होय, मटेरियल आहे, पण कारागिरी येऊन नाही राहिला. काय भानगडी काय समजा मला. मागच्या वेळेस आहे बी काय झालं हो? अरे कवर सांभाळायचं आपण. अर्ध काम तसंच टाकून गेला तो. हं? तुम्हाला म्हणत असते मी नेहमी हं. थोडस ना काम समोरचे लोक बघून करत जा. आता एक काम करा हं. त्या माणसाच्या हातामध्ये ना पैसेच देऊ नका. पूर्ण काम करून घेतल्याशिवाय पूर्ण काम झालं ना मग हातात पैसे टेकवा त्यांच्या. तसंच करावं लागेल. लोक बघत नाही काय नाही देता कोणाच्या हातामध्ये काम करायला. आपलं कसं मत होतं हं. अडचणी राहत्या. मग अडचणी असल्यावर कोणी बी काम करतं कशा करता हं. पैशा करता. मग पैसे मागातल्यावर द्यावाच लागत ना. हो ना पण मग काम पण झाले पाहिजेत ना आपले. मला हे म्हणायचंय. पण हा मागितलं की पैसे हातामध्ये टेकवायचे कोणाच्या पण. नाही नाही मग गरज असल्यावर कोणी पैसे मागतं पण त्यांनी मग इमानदारीने काम करायला पाहिजे ना. मग समोरचा माणूस इमानदार आहे काम करेल की नाही हे तर बघायचं ना तुम्ही. कसा आहे माणूस तो समोरचा. अरे बाबा माणूस फक्त मन पाहत त्याचं अंतकरण नाही पाहत. बरं जाऊ द्या सगळा विषय सोडून द्या. हा आता तो मिस्त्रीला बोलवलं का तुम्ही हा इथं? बोलवलं आज बोलवलंय ना? येणार आहे. हो ठीक आहे चालतं पण त्याच्याकडून पूर्ण काम करून घेतल्याशिवाय हातात पैसे देऊ नका. बरं. एवढं लक्षात ठेवा फक्त. चालेल. भोळेपणामध्ये जाता तुम्ही नुसता. चालायचं पैसे कधी मागा. येणार आहे मग ते मिस्त्री? आता येईलच 10 वाजलेत. आणखी 10-5 मिनिटात येणार. बरं बरं ठीक आहे चालतंय. थोडस चक्कर मारून बघून घेते मी पण. आणखी हो. काय राहिले बाकी काय नाही. चालेल, तुम्ही चालेल. बाकीची कामं सगळी करून घ्या हो मग. हा? हो ठीक आहे आता चालतंय. मटेरियल तर आहे. हा हं. ठीक आहे चालतंय मग. चालेल. बघा मग ते वाट बघा आता कधी येतो काय हो नाही. मिस्त्री आला का लगेच झोपून द्यायचं काम. हो हो ठीक आहे चालतंय. बघ तू मधलं. हो हो कुठे मालक आहे का नाही. आहे ना आहे ना. आले का. हा आलो ना. बरं औषधाला गेले का. पौर्णिमालाच येत्या तुम्ही. माझी अहो 1 महिना झाला तुमचा तपास नाही. हो मला एक काम नाही मागे 17 काम आहे. मी आपण मग या अपुरे सोडून तुमचं जाते का. काम घेतच नव्हतं. तुम्ही मा गळ्यात बलदाटी काम मारले. मला ते ठेकीचं काम महत्वाचं होतं. म्हणजे ठेकीचं बक्कीचं अहो पण मग मला एक सांगा तुम्ही आमचं पण काम घेतलंय ना हातामध्ये. मग करणार आहे ना बाई मी. करणार आहे म्हणजे तुम्ही इतके दिवस कामावरती सुट्टी मारून ठेवली मग आमचे काम कसं पूर्ण व्हायचे. अगं वहीन बाई करतो ना तेव्हा काम पुरं मी. अहो पण मग पैसे घेताय ना तुम्ही. काय म्हणले. करतो तुमचं काम पुरं असं. हा असं म्हणा. कारण ते सिमेंटचा दगड झाला का हा म्हणजे मग दुसरा आणायला मी सांगा. काय तो एक काम करा ते सिमेंट आहे ना ते चेंज करून आणा. म्हणजे ते सिमेंट खराब आहे थोडं. ह्याच गोष्टीसाठी म्हणते ना मग मी तुम्हाला आमचे काम पण करत जा तुम्ही. अहो माल आणलेला असंच वाटोळा करायचं काम आहे. अगं बाई कधी नाही म्हणलं मी करायला. अहो पण आता सिमेंट तुम्ही चेंज करायला लावताय ना आम्हाला. मग ते सिमेंट खराब आहे. उद्या मग माय विजय जाईन गावंडीच कारागिरीची विजय जाईन. सिमेंट कुठे खराब राहतं का. हा? तेच तर. सिमेंट खराब नाही राहतं. ना आंबोला कंपनी जाणं ते अंबुजा. अंबुजा. मग बरं 1 महिना हा, कुठे हे गायब होते अल्ट्राटेक तुम्ही. आहे नाही का? ते ठेकेचं काम चालू होतं ना. ठेकीचं पक्कीचं ते कसं आमचे काम सोडून देऊन करा दुसऱ्यांचे काम. नाही ते जवळचं बाय मला कधी नाही म्हणलं नाही ते अजून.
कशाला? मा शेतीने कुणी ठेवला नाही आजपर्यंत म्हणजे कामाला गडी. हा 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 म्हणजे कुठले काम असलं तर ते तुम्हालाच बोलवतात. मला बनवा ठेकी, बरोबर आहे. कारण मी ठेकीच आजकाल नाही, पहिले मग काम करत आलोय. तिचं हा, आणि तिचं म्हणजे तिच्या घराचं याचं घरकुलाचं संडाचं याचं त्याचं हा 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 हा. म्हणजे हे काम तुम्हीच करते होते. सगळं सगळं सगळं. बरं आहे मग. हम्म. ज्या ज्या बायचे नवरे मेले ना 90% काम आपलं कसं आहे. रांडक्या का बरं? सहकार्य कोणी करत नाही, त्याला सहकार्य आपलं कोण राहतं ना. तुम्ही काय कार्यकर्ते? नाही कार्यकर्ते नाही, सहकार्य करतो सहकार्य. हे सगळीकडे सहकार्य करत फिरतात आणि आपल्या इथलं सहकार्य करणं बंद करून ठेवलंय. 1 महिना जाऊन बसले गायब इकडे होऊन. तुला अर्ज अगं बाई तुलाही करीन काय? मग काय सहकार्य. हो, मग तुलाही करीन असं नका म्हणू, तुम्हालाही करीन सहकार्य असं बोला ना. बरं तुम्हालाही करीन बाई मी काय? सहकार्य. नाही नाही, आमचं काम पुरं करा. हा करू ना करू ना करू ना. करू ना. तुम्ही मटेरियल ना. करू ना. येऊन गेला 4 वर्ष. आणि मी काय म्हणतो, तुम्ही मला उचल द्या, मजुरांना पैसे वाटायचे. मी काय म्हणतो, तुम्हाला पहिलेच 50,000 रुपये दिलेले आहेत. ते राजूक राहिले का ते? बघ ते राहो या ना राहो, तुम्ही जर असे वाटून द्यायला लागले आम्हाला काय वाटलं मग काम तेवढं झाले ना, काम झालंय तेवढं. झालंय 50,000? म्हणजे कापक झालं का हे? ये मग नाही नाही, आता फायनल झाल्याशिवाय बरं तुम्हाला तुमचे किती का 15 का 16 खोल्या मग काढले, म्हणजे आपक झाल्या का? मी काय म्हणतो, मग तेवढे पैसे दिले आम्ही. नाही अजून मला उचल द्या 50,000 आणि मग मजूर बुरीतो. नाही तर बाई एक काम कर, मी ना शक्यतो उधार करीतच नाही. उगेच तुझ्या तोंडा का पाहून मी उधार करून राहिलो. तोंड का वर पाहत्या? कामाकडे बघा ना. ऐका, कामाकडे बघा, पूर्ण काम करून घ्या, मग नंतर तुम्ही सगळे पैसे घेऊन जा ना. कशाला उचल घेत बसताय तुम्ही? अहो कामा का रोज बघतोय, कामा काय बघतोय, तुम्हा काय बघतोय. आमच्याकडे काय आला बा, ते आम्हाला काय मोडला टाकलं नाही. फक्त एक काम पुरं करा आणि पैसे घ्या. बाई दिल्ली मी तुझ्या का पाहतो, काय दिल्ली तुझ्या का पाहतो मी. म्हणजे म्हणजे? तू चहा घेऊन आली का मग तुझ्या का पाहतोच ना माणूस. तू चहा हातात देते मग तुझ्या का नजर. अच्छा, म्हणजे चाय देते म्हणून का? हा हा, तसं तर आता कामगार म्हटलं तर आम्हाला चाय देणं गरजेचं आहे ना त्यांना. तुम्ही चांगल्या प्रकारे काम करून टाका आमचं, आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे सेवा करू बाई ना, चहा वगैरे. बाई माझ्या कामाची क्वालिटी इतकी भारी, अच्छा, जर पूर्ण काम झालं ना तर तू माय पाटण थापडशील. तसं काम करून दाखवा ना मग. शाबासकी दिशील तुम्हाला मशीन. नक्कीच. हा मशीन असा कारागीरच कोणी भेटला नाही. पण ठीक आहे ना. कधी कधी जाऊ वेळ भेटेल जाऊ. नाही नाही, पहिलं काम करा, हा फायनल करा, मग पाठीवरून हात म्हणजे तुम्ही काय बोलताय, असं वेळ भेटून तेव्हा म्हणजे म्हणजे म्हणायचं काय? त्यांचं काम आवरून जावं तुम्हाला काही हिंदावा. म्हणजे त्यांच्या कामावर की तुम्ही आमचे काम करणार असं थोडं थोडं म्हणायचं? बाकी ना अजून काम त्यांचं. आता पहिलं कोणतं करणार तुम्ही? आता तुम्ही मटेरियल आणा लगेच तुमचं चालू आता करतो. काय हा मटेरियल नाही, मग काय अहो त्याला सिमेंट लागेल, त्याला कस लागेल. आणतो ना मी. हा मग लवकर या बा. 25 गोण्या सिमेंट आणा, हा 4 खिडकी आणा, बर. आणि त्या मागच्या चौकटी आणा, आणि ते वॉल पास खेळे आणा, बर. उका आणा. म्हणजे सगळं मटेरियल आणलं का एकटी. एकदा मी चालू केलं ना काम पूर्ण होतो मी सोडणारच नाही बाई. काय काय? म्हणजे पूर्ण काम झालं का हा, हा, हा. तस मी बाहेर निघणार नाही. अच्छा अच्छा. बरं बरं, चालतंय. चांगलं जरा मन लावून काम करा. तुम्ही त्यांनी सांगितलं ते सामान घेऊन या लवकर. बर. आणि मी काय म्हणतो, आता सध्या आहे ना तुम्ही पैसे देते नाही ना, मग आता काय बिगर येऊन नाही राहिले हाताखाली. मग आता बाई तुम्हीच तसं मदत करता सहकार्य आम्हाला. अहो काम नाही करा आणि पैसे घ्या. नाही, मी नाही मदत करू शकत तुमची. तुम्ही 2 बिगारी लावा तुमच्या हाताखाली. पैसे द्यायला कोण नाही बोललंय. मग द्या ना उचल. अहो चल, तुम्ही काम करा बाई पहिले. तू उचल द्या का लगेच सुरू करतो. काय मी- लगेच सुरू करतो बाई म्हणजे? कामाला मी. तसं नाही, मग काम केलं का संध्याकाळी पैसे घ्या ना. हा, अहो, पण त्या लोकांना लगेच 90 मिनिटाला पैसे लागत आहे उचल. हे बघा, तोपर्यंत तुम्ही आमच्या जर इथलं तिकडे काम दोन कामं झाल्याशिवाय केली. आम्ही 90 वगैरे पैसे देत नाही. संध्याकाळी तुम्ही काम करून जाताना पैसे घेऊन जा. मग प्या 90 काय बरं करायचंय तुम्ही ते? मटेरियल आणा बा. हा, आज जा आहे तुम्ही घेऊन या. ना, आज कामच करतो जा. असं हा? आज कामच करतो मी जा. आता लेबर नाही ना म्हण. तुम्हाला काय करायचं लेबर बोलून घेतो. मग येऊ का मटेरियल घेऊन? हा लवकर जा. बरं, मी 2 तासात येतो मटेरियल घेऊन. नाही 4 तास लागले तरी चालते, काय अडचण नाही एवढी. असं ना. हम्म. बर. या लवकर. हा, हा. आतलं कसं कसं करायचं. आतलं कसं कसं करायचं म्हणजे आता तुम्हीच द्या ना आयडियाज. म्हणजे आतमध्ये रूमांमध्ये काय काय कुठे कुठे करणार ते सगळं आता तुम्हाला तुम्हीच किचन दाखवणार कुठं ना. काढायचंय, हा, हा, हा. हा? तुम्हाला हॉल कुठं काढायचंय, अच्छा. परत तुम्हाला हागाची जागा कुठं काढायची. अहो काय बोलताय तुम्ही? मग ते आम्ही गावठी भाषेत तेच म्हणतो. हो का? बरं ठीक आहे, जाऊ द्या. बरं जाऊ द्या, तुम्ही मध्येच करणार का बाहेर करणार.
काय याच म्हणजे आत का बाहेर मला 2 ठिकाणी पाहिजे, एक बेडरूम मध्ये पण पाहिजे आणि एक बाहेर पण चालेल. दे करून बिंदास करून दे, काय काळजी करायची नाही. ठीक आहे चालेल. मग मला एकदा दाखवता का जागा? चला मग चला. हा ठीक आहे. कुठे कुठे काय करायचं ना ते दाखवून द्या मला एकदा. या बाबाई हा येडा आपण काढू किचन. ह्या ठिकाणी का? ह्या दिशेला चालेल का पण? हो आणि माग काढू हॉल. मागच्या साईडला का? हॉल काढू. अच्छा म्हणजे इकडे किचन आणि अशाच दिशेने हॉल का? हॉल आणि काढू. बेडरूम कुठे काढणार मग? बेडरूम बेडरूम चांग काढू. ते लाईन मध्येच होईल ना डायरेक्ट? नाही पण मग आता बाई इट आहे ना, तुम्हाला इट एक जागा करून द्यायला लागेल कशाला तुमच्या सोयीची. म्हणजे? हिची इट. किचनच्या बाजूलाच कसं करणार तुम्ही? बेडरूम मध्ये काढा ना एक. हा बरं तिकडे काढू, त्याच्या मागे काढू आणि एक मोर काढू. बाहेर. हो चालेल ना. हा 2 ठिकाणी चालतंय. बाकी मग काम चालू करा तुम्ही तुमचं. कामच चालू करायचं बाई, तुम्ही परवानगी दिली ना तर मी थांबू शकत नाही मिनिट. मी कधी नाही बोलली तुम्हाला, परवानगी तर दिलेलीच आहे ना. आत्ताच तर तुमच्या मागे लागले होते चालू करा म्हणून. काय आणि मी कधी नाही बोललो बाई तुम्हाला. ठीक आहे चालतंय. जाऊ द्या बघ बाई, तुमचा स्वभाव खूप भारी. हो माझा स्वभाव तर चांगलाच आहे. सगळे मला तसंच म्हणतात बाई म्हणजे तुमचा. हे काम आहे ना, हे काम त्यांच्या तोंडाकडे पाहून नाही घेतलं, तुमच्या तोंडाकडे पाहून काम केलं. का बरं हो असं? म्हणजे का असं? तुम्ही मला खूप आवडतात म्हणजे कशासाठी? स्वभाव. अच्छा स्वभावानी का? मी काहीतरी वेगळं समजेल. बरं जाऊ दे, ऐका ना. तुमचा मस्त हसता चेहरा आहे, खुलून दिसतो गुलाबाच्या फुला. थँक्यू. बरं ऐका ना, टाइमपास नका करू आता, कामाला चालू करा. परत ते जर सामान घेऊन आले ना परत मलाच ओरडतील. आणि इकडे कुणी ऐक काय पाहायला लागेल नाही तर कशाला? काम चालू करा ना. कोणाची असू नसू काय गरज पडली? मग ते मटेरियल द्यायला. हो का? ठीक आहे चालते. मग ते तुमचे 2 काय कोण आहेत ते लोक हाताखाली काम करणार, त्यांना बोलून घ्या आणि तुम्ही तिघं पण चालू करून ते टाका. आपल्याला अडचण आणते मध्ये. आपल्याला म्हणजे मी थोडी काम करू लागणार आहे तुम्हाला. नाही ते काय करते, जे तुम्ही चहा पाणी घेऊन येता ना ते आहे पेताडी, ते हे आपल्याला स्टॉप करते. स्टॉप काय गोष्टीला. अहो काही नाही, मी फक्त देखरेख करते. तुम्हाला लागल तेव्हा चाय वगैरे आणून देईल मी. तुम्ही चालू करून घ्या. बरं का बाई, तुम्हाला एक म्हणायचं काय? तुम्हाला एवढा म्हातारणावर कसा आवडला? अहो जाऊ द्या आता, त्याचं काय बोलताय तुम्ही? म्हाताऱ्याचं काय काय आता काही सुख तर मिळत नाही बघा त्या म्हाताऱ्यापासून, पण काय करता आता, सगळं दुसऱ्या सुख शांती देतो बघा तो, बस एवढंच. माझ्यासारखं जर अशी बायको जर असती ना, हा. मी बंगल्यात बसवली असती, बंगल्यात इशी रूम मध्ये. हो का? आता काय करता, जाऊ द्या, नशिबाचा खेळ आहे. झालं ते झालं, आता काय करणार आहे ना. माग काय पैशाला तोटा नाही, भरम 60 पैसा पडेल, सगळं अंकुल आहे. मग तुम्ही हे का काम करता मग? एवढे पैसा आहे तुमच्याकडे तर. तुझ्या का पाहून काम करते. अच्छा. मी मजूर लावून काम करून घेतो, पण कसं एक हो समजलं मला. मग माझ्याकडे बघून तुम्ही आता हे काम चालूच केले तर मग पूर्ण पण करून टाका ना. अर्ध्यात कशाला सोडले आहे की नाही? मग आपलं काय आपलं काय म्हणजे? पेमेंटचं. पेमेंट आहो, तुम्ही आज काम करून घ्या, तुम्हाला ना लगेच मी हातामध्ये पेमेंट देईन. कॅश हातात लगेच. हातात चला आता कुठे काम? कॅश. अहो मी काय म्हणते, तुम्ही काम करून घ्या पहिले मग कॅश. कारण कसं असतं माहितीये का, कामाच्या अगोदर पैसा हातात नसतो, हे तुम्हाला चांगलं माहितीये. तर मग कुठलंही काम केलं. मी तर आजपर्यंत भरपूर बायांच्या हातात दिले पैसे कामाच्या आधी. तुमचं वेगळं असेल, आता आमच्या गोष्टी वेगळ्या आहेत. आम्ही काम झाल्याशिवाय पैसा नाही देत हातामध्ये. म्हणजे ठेकीच्या आधी हातात पैसे द्यावे लागतात. हो का? ते असेल त्यांचं तर वेगळं काही. बरं मी काय म्हणते, आवरा ना, पाऊस पण येईल. परत पाऊस आल्याच्या नंतर तुम्ही म्हणाल की पावसामध्ये आम्ही कामं कसे करायचे, असं तसं तुमचं चालू होऊन जाईल. पाऊस येण्याच्या अगोदर ना तुम्ही आवरून घ्या, होईल तितका आवरा. मी काही तुमच्या मागे लागणार नाही, हळूहळू करा. पण तुम्ही नका, मी लागा तुमच्या मागे, तुम्ही नका माझ्या मागे लागू. माझ्या मागे तुम्ही कशाला लागणार? पैशाला. हे भगवान. अच्छा ठीक आहे चालते. मग मी बघते बाहेरचं इकडचं तिकडचं, तुम्ही घ्या आवरून. बघा ते. मग हो मला आहे ना आज कामच नव्हतं, मला टाइमपासच नव्हतं, म्हणलं चला मग काय माझ्यासोबत टाइमपास करायला ठरवलं का तुम्ही? टाइमपास तरी करायला जाऊ म्हणलं आजचे दिवस. ठीक आहे चालतंय. मग टाइमपास करायला तर माझ्याकडे वेळ नाहीये. नाही मला खूप वेळ आहे. तुमच्याकडे वेळ असेल पण माझ्याकडे नाहीये ना. माझ्याकडे वेळ नाहीये ना, मला माझ्या घराचं पण काम बघायचं. तुम्ही चालू केलं काम तर मी बघत राहील ना इकडे तिकडे. तुम्ही कामच चालू नाही करत आहे, केव्हापासून बघते मी काय तरी वाट पाहतोय, तुझी केव्हा परवानगी येईन. म्हणजे तू म्हणजे काम चालू कर. तुम्हाला कोणतं काम चालू करायला लावलं मी माहिती नाही का? कोणचं काय करताय तुम्ही? सोडा मला. नाही काम चालू करायचं मध्ये. अरे तुम्ही काय पागल झाले काय? अरे पागल कसं काय पागल मध्ये? सोडा मला. नाही असं नाही ना,
सोडा हो. म्हणजे एवढं लांब आशानं आलं मी काल आलो म्हणजे मी काल आलो एवढं लांब आशानं. हो आशाने आलात म्हणजे तुम्ही काय ह्या अरे बापरे म्हणजे मला तुमच्या मनात काय घाणेरडे विचार चालू होते मी ना, काय खरंच तो माहिती मला नव्हतं. पैसे नका देऊ पैसे नका देऊ पैसे म्हणजे? सुद्धा नका देऊ पैसे 1 रुपया नका देऊ मी फुकाट काम करून घेतो माझ्या खिचले पैसे टाकतो लागलंच तर मजुरांना. म्हणजे तुम्ही असला घाणेरडा विचार करून इथं माझ्याकडे कामाला आले होते का? मी तसं काम घेतोय का बायांचं नाही नाही तुम्हाला दुसरी एवढं नाही म्हणत अरे छे. हे बघा तुम्हाला जर दुसरीकडे कुठे काम करायचं असेल ना अशा पद्धतीने तिकडे जाऊन करा. आणि म्हणजे काय अर्ध सोडून जाऊ काय हा मला नाही चालणार हे. नाही असं नाही राहत. मी कधी तुमच्याबद्दल विचार नव्हता केला तुम्ही असं काही कराल म्हणून. मी विचार नव्हता केला तुमच्याबद्दल असला तुम्ही माझ्यावर हात टाकाल म्हणून. आणि मी असं विचार नव्हता केला तुम्हाला ना करणार नाही म्हणून. हा जसं काही मी तुम्हाला काय अशी फ्री आणि मोकळी दिसली काय तुम्ही म्हणाल लगेच. मला माहिती तुला थोडा राग आला ते सोडून अरे म्हणजे काय करताय तुम्ही हे? तसंच करायचं मग काय करायचं. सोडा म्हणते हा. हे काय अरे हा? ते तू कामाला आला का नजर ठेवायला तिच्या डोळ्यात काहीतरी गेलतं कोणाच्या ती अशी 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 करत होती म्हणलं माझ्या डोळ्यात पाव काय काय ग ओ काय नाही ह्या माणसाला ना कामावर ठेवू नका चांगला माणूस नाही हा मला नाही आवडत त्याची नजर. खराब वृत्ती आहे का चांगलं आहे, कपडे काढून जाऊ का हा? कपडे काढून जाऊ चांगला आहे मी. चांगला आहे हम्म. असा इतका नीच हम्म? नीच का बोल. गं? तू कुशाला हात हो लावून नाही हो काय बोलताय तुम्ही इथं मी कामाबद्दल त्यांना समजून सांगत होते आणि ते पण सांगत होते पण मला का माहिती असं डबल भाषेमध्ये बोलताय ते म्हणून घाणेरडे विचारांचे. आणि आता इथून पुढे घेतलेले पैसे हम्म. वापस द्यायचे आणि आमच्या कामावर नको तू का बरं अर्ध काम सोडून जात असते. हा सोडून जा काही आमच्या फरक आम्ही पडत बघून नाही घेऊ. आम्हाला. हा या बाय. तुला शरम नाही वाटते का? ए, बाय, 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 मग हा? मारतो का मग लाज लगेच नाही वाटली मारतो. तुला खरं? त्याला कामावरून काढून टाका ह्या माणसाला नाही ठेवा. बरं मी काय होतो निम्मे तरी पैसे ना काय निम्मे पैसे अजून पैसे पाहिजेत होते बरं ऐका ऐका राहू द्या जाऊ द्या थोडा काही नाही तो माणूस काय आता दुबारा येणार नाही आपल्या इथं कामावर आणि असं काही होईल असं मला पण वाटणार नाही. तो जर परत फिरकून इकडे दिसला ना मला मीच त्याची बघते आता. आणि तुम्ही काय करा माहितीये का जरा चांगले माणसं त्यांची नजर बिजर बघून करा हो दुसरे कामाला लावा लोक. मी आहे ना हा. बर का आता चांगले माणसं बघतो कामाला असे नीच लोक नको आपल्या कामावर. मला बापरे. मटेरियल आणायला पाठवून देतो हरामखोर. मग काय बघा ना मी पण विश्वास ठेवला त्या माणसावर आणि असला नालायक माणूस निघाला 1 नंबरचा लुच्छा लफंगा कुठला. हे बघा मी तुम्हाला आत्ताच समजावून सांगते हम्म. चांगली नजर पारख करून चांगले लोक कामाला लावा. इथं तुमची बायको तुम्हाला माहिती एकटी दुकटी इथं फिरत असती बघत हो, असती. हो. माल पाणी आणायचं असलं की तुम्ही निघून जाता. बरोबर. हा एकटी माल पाणी आणायला का मी निघून जाऊ का मग तुम्हाला इथं ठेवून. नाही नाही चांगले लोक बघून कामाला लावा. हे पटणार नाही बरं का मला असलं सांगते आता मी बघ, तुम्हाला. मी माणसं जरी आणले हा तर दोघांच्या पारखीने व्यवहार करू. हा तेच हा? ठीक आहे चालतंय. येऊ का मग? चला मग आता मी तर फार ह्या माणसापासून घाबरू नये बघा आता मला जर नाही, टेन्शन नाही, झाले घाबरूनच राहायचं. हे लोक खराब असतात नाहीतर काय मग. नीच नजरेची. बस करा आता हळू करा थोडस. पैसे फुकट आहे फरशी टाकून देणार त्यांना अहो हळू ना तर ते इतकं चालेल बरोबर हिसाब बस झालं बरं आता. चला बरं मिस्त्री मी काय तो तुमचं काम आहे, सगळं पाहून घेतले हा हा? हा तो कोण हाग राहता तर नाही हा कोणच गेला जागी जागी हा ना लय काम सुधारायची मी बाई. काय म्हणतो काम सगळं पाहिले हा आता काय काय मटेरियल लागतं ना तेवढं मला सांगा. मी काय म्हणतो आता हे खाल्लं मटेरियल नाहीये मा सांभाळ याचं काही नाही. हा. तुम्ही वरती ते पत्रे उग पाईप बिप सगळं घेऊन या. आता काय काय लागेल तेवढं मला मेनू सांगा. जबा हा. किती 5 5 10 5 15 5 20 5 25 30 पत्रे आणा 30 पत्रे आणा आणि ते 9 चॅनल आणा बर 9 चॅनल आणा मग काय फिका सगळं आहे ना हो ते सगळं घेऊन या बर लवकरात लवकर. लवकरात लवकर म्हणजे तुम्ही काम करीत मी काय म्हणतो, माझे पैसे राहू तर राहू द्या हा. पण मटेरियल जल्दी घेऊन या. समाधानी माणूस आहे. समाधानी आपण तसं काय मी काय म्हणतो आपलं कामाचा अर्थ आहे हो, बरोबर. बोलण्याचा अर्थ नाही कामाचा अर्थ खरं आहे, आहे. हे महत्वाचं. लोक आहे ना घरी येऊन पैसे देतात वरून मी ठरवल्याप्रमाणे ना तुझ्यापेक्षा ना 10-5 हजार रुपये वरून देतात कारण आपल्या कामाची क्वालिटी तशी आहे. खरं आहे, अहो खरं आहे. पहिला जो माणूस होता ना काम करून गेला इथं फालतूचे आमचे पैसे सुद्धा उडवून घेऊन गेला आणि काम पण अर्धवट ठेवून गेला. अहो बाई मूर्ख लोक राहते त्यांचं काय कसं मग? जेव्हा पैसा काढायचं काम आहे. आपल्याला त्या मापाचं आपण नाही करायचं. बरं बरं आजपर्यंत जेवढे काम केले ना कधी यावर ठरवलं त्याच्या मनाला पैसे देतात. नाही मी आता बँकेतून पैसे काढतो आणि लगेच मटेरियल घेतो आणि येतो. हा? आणि एक काम करा माझे माग पुढे द्या हा. पण मटेरियल एक सुद्धा ठेवू नका माग. बरं बरं चालेल. हा हो हो कारण कसं मटेरियल असतं ना काम करायला काय वाटत नाही. चालेल. मग तुमचं काम कम से कम 15 दिवसामध्ये तुमचं काम एंड करून देईन. फक्त 15 दिवसातच होईल. 15 दिवसात पाय ग 15 दिवसात तुम्हाला आहे ना पार कुलपच लावून बाहेर निघेल.
बरं 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 हं? बरं. चांगले आहेत बघा हे हो. असे लोक पाहिजे हे पहिलं सारखं का तसला लय फालतू गाणेरडे माणूस. होते. अहो लय नालायक लोक काय काय नाही इतके तर काय? नालायक आती नालायक. बरं ठीक आहे चालतंय मग तुम्ही जा त्यांनी सांगितलेलं पटकन घेऊन या. चालेल. आवरून घ्या मग तुम्ही पण. हा मी बँक मधून पैसे काढतो आणि लगेच हो, material हो, घेऊन या, येतो. या, टेम्पोच भरून आणतो direct. गाडी भरून आणा गाडी भरून आणा येऊ का मग? हा कसे राहिला पटे घालते हा, हा. उशीर आले तरी चाला पण मटेरियल सगळं घेऊन या. हा कारण घाई नका करू एवढं चांगल्या क्वालिटी द्या ना. लयच काम बाकी ठेवलं द्या ना. अहो बघा ना पूर्णच काम बाकी ठेवलेलं आहे फक्त भिंती मारल्यात खिडक्या लावल्यात आता सगळंच काम करायचं बाकी आता हे सगळं तुम्ही उरकून घ्या. बरं तुम्ही कसं काय असं बोगस काम दिलं असेल त्याला. अहो आता असंच ना आम्हाला काय माहिती काम लोक असे निघतील म्हणून हा तुमच्यासारखंच मस्त गोड गोड बोलला तो अगोदर आणि नंतर असं काम ठेवून पैसे गेलाय. ते घेतले ना. अहो पैसे सुद्धा घेऊन गेला तो आता काय सांगू तुम्हाला जाऊ द्या झालं ते झालं. आता तुम्ही आता चांगले माणूस आहे तुम्ही घ्यावरून. नाही बाई आपला स्वभावच असं आहे काम करायचं तर चांगलंच करायचं चांगलं करायचं. मी एवढं कामं घेत नाही उगे ठरेक लोकांचे कामं घेते नाही तर असे मला वेळ भेटत नाही. हो का आपले 2-4 बिझनेस आहे ना. हो हो 2-4 हा 2-4 बिझनेस आहे आपले. खरेदी विक्रीचा बिझनेस मोठा आहे आपला हो का त्याच्यात खूप पैसे भेटतो खूप अरे पैसे वा भेटतो. चांगली गोष्ट आहे ना. हा महिन्याला काय झालं तर 1-2 लाख रुपये मी मिळते. पण आपला पारंपरिक व्यवसाय आमच्या पंजोबापासून गवटी कामाचा. हो का तर मग मी काय मजूर लावून करून घेतो काय मी स्वतः करतो. ठीक आहे कामाला लाजायचं नसतं. चालेल चालेल घ्या मग आवरून. हा ते मध्ये श्रीमंती आली तर माझू नाही गरीबी आली तर लाजू नाही तशी आपल्याकडे श्रीमंती आहे आणि गरीबी आहे. हो का? या ना आतमध्ये. हा ते चला ना मला सांगा तुम्ही काय काय करणार आहे कसं करणार आहे ते आणि मग करा चालू एकदा. बर कामाची क्वालिटी नाही पडली मला क्वालिटी. आता त्यांनी जसं सांगितलं तसं सामान तर आणून दिलं होतं बघा माल वगैरे आता त्यांनी कसं बनवलंय ना मी पण एवढं लक्ष दिलं नाही पण आता हे आज झाल्यापासून बघा मी तर यायला चालू केलंय आणि आता तुम्ही पण इथं कामाला लागाल ना तर मी रोज येणं जाणं करणार बघणार इथं कोण कसं काम करतंय काय नाही आणि मी बघूनच काम करून घेणार आहे आता. नाही तुम्ही बसूनच काम करून घ्या. हा बसून म्हणजे आता येणारच आहे मी बघायला तुम्ही पण याल ना तर मी बघूनच काम करणार आहे म्हणजे तुम्ही जर काम करताय ना तर मी बघूनच काम करून घेईल तुमच्याकडे. चांगला खूप स्वभाव भारी हो तुमचा आवडला मला. हो का आवडला नाही स्वभाव तुमचा. हो स्वभाव तर चांगलाच आहे हो माझा. तुमचा पण चांगला आहे स्वभाव आवडला खूप मला. चांगला खूप चांगला माणूस आपण त्याचा सज्जन माणूस आहे. हो असे सज्जनच लोक पाहिजे तो नाहीतर कुठे काम होतात आजकाल बघा ना सांगा तुम्ही. चांगले मला लय आवडलं काय तुमचे स्वभाव असे राहणीमान असे मस्त आहे. ते त्या नालायकांना काम सुचे केलं नाही. हा तेच ना जाऊ द्या तुम्ही चांगलं काम करून इमानदार माणूस नाही भेटले इमानदार. अहो त्याने नाही चांगलं काम केलंय मला पण माहिती चांगलं पण आता तुम्ही चांगलं काम करा मला वाटतं तुम्ही चांगलंच काम कराल म्हणून तर तुम्हाला कुठं मला पैसे द्यायचे. म्हणजे हा? कोणाला पैसे द्यायचे मग. नाही मला दामान द्यायचे दामाना. हा दमाना म्हणजे हे बघा आता तुम्ही चांगलं जर काम केलं लगेच तुमचे पैसे आम्ही देऊन टाकू. तुम्हाला नाही जर ठेवणार. फरशी वगैरे टाकायची असेल ना ती मी घेऊन येईन काय अडचण नाही. म्हणजे तुमच्या ओळखीनुसार का हा आपलं खाते खात्यावर दुकान तुमच्या आपलं दुकान आहे ना. हो का हो मग तर चांगलीच गोष्ट आहे आणखीन पण चालतंय की काय हरकत नाही. मस्त स्वभाव बघ बाई. हो, हो, हो. चांगलं आहे. खूप भारी खूप हो भारी. ना हो ना मला लय आवडला तुमचा स्वभाव. अहो मग हात मग कशाला बोलताय. नाही लय मुलमुले अंग लागतो तुमचं लय मस्त गोड वाटतं. हा आहे तसं माझं. बरं मी काय होतो तुम्ही मला एक काम केवढं ठेवून देणार. ते यांच्यासोबत बोला तुम्ही कितीला ठरवायचं काय नाही ते तर बाकीचं काम करून घ्यायचं काम माझं आहे. तर तो अंदाज किती माझा अंदाज होईल एक 5 लाखापर्यंत. नाही 5 लाख नाही फक्त गावडीची मजुरी किती 50,000 त्यांचे- का 60,000. ऐका ना आता 5 लाखापर्यंत समजा सगळं काम होत असेल तर मग आता तुम्ही मिस्त्री किती लावणार आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे ना. 50,000 जातील एकेकाला दुसऱ्याने 1 समजा. लाख रुपये लावले असेल तुमच्या का तुम्ही 50 देणार आहे आणि 50 ते तुम्हाला काही ठेवून जाणार आहे काय करायचं मला माझा पैसा खर्चा ना मला. चांगला आहे हो तुमचा स्वभाव खरंच खूप चांगला आहे हा. मग? मला तुमचा स्वभाव खूप आवडला. एक काम करायचं काय तुझ्या नवऱ्याकडून पैसे काढून घेतो तुझंच नाव टाकून घे मला काय करायचं पैशाचं. म्हणजे तुम्ही काम पण करून देणार. हो माझा नवरा तुम्हाला त्या कामाचे पैसे देणार समजा ते पैसे तुम्ही मला देणार. तुमचा काय फायदा त्याच्यामध्ये फायदा काय तुमचा त्याच्यात. तेवढं एकच फक्त काय एक चान्स. कसला चान्स. काय चान्स राहतो माहिती
आता तुमच्या मनात मला काय माहिती काय चाललंय. हं? अहो हे हात वगैरे टाकणं कमी करा बरं तुम्ही. असं थांबून पण बोलू शकता ना तुम्ही. मग तो चान्स आहे ना. म्हणजे आता समजलं मला तुम्हाला काय म्हणायचंय. तुम्ही इतर काम तर इथं करणार, हं. त्या कामाचे पैसे माझा नवरा तुम्हाला देणार, ते पैसे तुम्ही मला देणार. कोणत्या बदल्यात? चान्स. नाही नाही, हे नाही जमणार बाबा असलं. क्वालिटी बघ आपली कामाची बाई. अहो क्वालिटी वगैरे तुम्ही चांगली द्याल हे मला पण चांगलं माहितीये, पण असं कसं जमेल? तुम्ही माझ्याकडून चान्स मागताय. तुम्हाला फरशी फुकाट भेटणार आहे वरून. बाई मग फरशी तर नाही, तुला वर पाण्याची टाकी, तुला सोलर, सगळं सगळं 4 लाखात सोलरच आहे. बरं टाकी बांधून देणार आहे, त्याला मोटर टाकून देणार आहे. हो का? आणि तू जर लयच रुसले ना हं. तर तुला काहीतरी सोन्याची वस्तू करून देणार आहे. अरे बापरे. म्हणजे मला घर पण बांधून मिळते, हं. बाकीच्या सगळ्या वस्तू पण तुम्ही देणार ना सगळं करून? फ्री मध्ये फ्री. आणि पैसे पण समजा तुम्ही नाही घेणार, आणि त्यांनी दिले तुम्हाला समजा कामाचे ते मलाच कोण देणार घ्यायचे, या हाताने घ्यायचे नाही हाताने मागं द्यायचे. तुम्ही. हो का? चालतंय की मग. हा तेच म्हणजे तुझी जर खुशी असली तर, नाही तर मग बळजबरी करते आपण. बळजबरी करते. नाही नाही, चालेल ना मला, पण मग तुम्ही नक्की कराल ना हे नक्की सगळं? नक्की नक्की नक्की. ठीक आहे, चालतंय ना मग. हं? चालतंय. काय म्हणतात, सांग ना का मला वेळ कशाला लावायचा. हो का? पण हे अचानक आले तर मग? नाही काय नाही, मी आहे ना तोच. आलं तर आपल्याकडे ये नाही या ना, या ना इकडे या ना. जाऊ द्या, पण तुमचा स्वभाव खूप भारी बरं का. मला पटलं एकदम. मजा वाटते, मजा एकदम. इंटरेस्ट वाटतो, इंटरेस्ट. तुमचा पण स्वभाव खूप चांगला आहे मला. हा मग आता आपला खर्च करायचा एवढा. मग मिस्त्री मी काय तू आणले का पत्रे आणले? हा पत्रे आणले, कोणते आणू? आता ते कुटिंग पत्र बंद करा, सिमेंटचे आणा. उन्हाळ्यात तिचे ते बरं राहते. असं का? हा बरं बरं. मग चिमिटचे आणू का? हा ये ना. बाय मग तिकडे आम्हाला इशी बसवायची. इशी कुठं? इकडे माप घेऊन राहिली इशीचा. असं का? एवढं ठिकाणी इशी बसून जाईल. वा वा वा, हा अति उत्तम. आणि एक काम करा, ते लाबर डांबराचे वासर विसरू नका. असं का? डांबराचे वासर. हा, मग ते पत्र्यावरून हा करायला लागेल. आणि सायकलच्या 9-10 घालून लगेच टाकून आणा गाडीत. असं करू का? बरं येतो मी लगेच. हा लवकर 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 जा. मी काय म्हणतो, लवकरात लवकर आहे बघा. कारण इथं माणसं मी आहे ना, 15 माणसं बोलवले मजूर. असं का? हा फोन करून. चालू करा चालू करा. हा पैसे दामाना दे, मामी खिशातून पैसे भरतो. चाल बरं झालं त्यांनी बघितलं नाही, नाहीतर बरं मी काय म्हणतो, बघितलं तर आपण काय त्याला मी माझ्यावर कटवलं. पण आता आहे ना, हं. आता त्याला लय साहित्य सांगितले. ते डांबराची वाईस इकडे कुठे भेटते नाही. हा त्याला बराच टाइम लागणार आहे. परत वर दुकानामध्ये फिरायला बरं. मग टाइम लागणार. तर कसा टाइम बरं ठीक आहे. जाऊन दे बाबा, पण तुला सुंदर दिसते मला. हो का? तशी मी आहेच सुंदर. बरं मी काय म्हणतो, बोलता बोलता आपला टाइमपास होऊन जाईल. हा काय? ते परत आलं तर परत खेळून उडून पुन्हा पुन्हा ते नवं काम चालू आहे ना. हो ना, तेच ना. करणार. अहो इथे कुठे? मी काय म्हणतो, ऐक ना, तू ना तिकडे तोंड कर, बाहेर कुणी आज बाहेरून दिस. अहो पण मग इथे कुठे चांगलं वाटतंय का? बरे काही नव्हतं त्याला, काय 5 मिनिटात काम. हो पण मग तू अशी अशी आणि मग तुला ना बाहेर बरोबर दिस, कोणी आलं का काही हो का? होईल ना. त्या काय उगवून जातं, त्याला काय होतं. बरं ठीक आहे, म्हणजे कुणी आला अचानक, पण तर समजा मी असं मी लगेच असं केलं. बरं ठीक. एखादं म्हणलं काय म्हणा, काही नाही खिडकीत उभी राहिली म्हणा. बरं सोपं काम आहे एवढं काय. हा हा ठीक आहे, चालतंय. चालेल आवरून घ्या पण तुम्ही लय लवकर. टपक्या मलाच टाइम नाही तेवढा. बरं ठीक आहे. तर मी काय म्हणतो, अहो जसं काही कधी भेटलंच नाही तुम्हाला, असं करताय तुम्ही. थोडस हळू करा ना. हळूसच अहो बस झालं ना. आता शिकते सोलरचं फिटलंय. मग काय सगळ्या गोष्टींचा फेडणार एक काय तुम्ही? एसीचं लय मोठं आहे. हो का? अहो हळू करा थोडस. तुला फरशी द्यायची ना. हो का? बस झालं. बरं आता सरका बाजूला. तुला ती सोन्याची वस्तू करायची ना. बस झालं आता एवढंच सगळं होतंय. बस करा आता, हळू करा थोडस. पैसे फुकट आहे, फरशी टाकून देणार त्यांना. अहो हळू ना. तर ते इतकं चालेल, बरोबर हिसाब. बस झालं. बरं आता गावंडीचे पैसे फुकटच आहे ना. अहो बस झालं आता, सरका.
बरं मी काय म्हणतो बघा हा बोला ना. ते आता जातो 15 मजूर आहेत, ती घेऊन येतो आणि लगेच काम चालू करू देऊ. बर ठीक आहे चालते. आता काय कोणती वाट पाहिजे नाही, आता मी सगळं एंड करून जाणार आहे काम. हो का. आणि तुझ्या नवऱ्याला काय सांगू नको अशा गोष्टी. बर हं? मी कसं काय सांगणार आहे त्यांना. बरं तुला ती काय वस्तू घ्यायची ती सोन्याची, काय काय आवडत तुला? काय आवडतं म्हणजे तुम्ही जे बोलले ते सगळं करावं नाही लागेल नाही, ना काय तुम्हाला. आता काय तुम्हाला नथ करू का नथ करू का नेकलेस करू? नेकलेस करा नेकलेस. हं? नेकलेस. हो हे काय ह्याचा माप घ्या ना. हा बरं चालेल, येऊ का मग? ठीक आहे या. येतो घेऊनच येतो लगेच सगळे. हो हो. बाई मिस्त्री तर लय चांगला भेटलाय. फुकटामध्ये काम पण करून देतो बोललाय आणि काम झाल्यावर तो सगळ्या वस्तू पण लावून देतो बोललाय. नेकलेस पण वरून भेटणार मला. चला जाऊ दे, जी झाली गोष्ट ती झालं. लोकांना थोडी माहित होणार आहे आणि मी थोडी सांगत फिरणार आहे इकडे तिकडे. काय नाही, चला फुकटामध्ये सगळं भेटेल मला काम करून आता. बरे कुठे आहे का मिस्त्री? मिस्त्री का? हा? आता सगळे आतमधले काम वगैरे बघून मला बोलला मी जाऊन येतो थोडस म्हणून गेला. आता काहीतरी कामानिमित्तच गेलाय तो पण बघा, आताच गेलाय जस्ट. पण मग ते काम चालू कधी करणार तो? अहो काम करणार आहे ते चालू, काम करतो म्हणले ते चालू, पण ते आपल्याच कामानिमित्तानं काहीतरी आणायला म्हणून ते गेलेले आहेत. तुम्हाला दिसलं नाही का जाताना? नाही, मी इकडनं बँक बंद आहे, अच्छा. मटेरियल आणता येईना, आता उद्यावरच गेलं. हो का. हो. अरे देवा, मग आता वाढलं का पुढे काम मग आणखीन एक मग आता दिवस? त्याला आता नावे जाऊ दे, काही नाही होत. वाढलं चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे चांगलं तर काम होईल ना आपलं. उगा गडबडीत करून कसं कामाचं घराचं काम नाही, चांगलं नाही होणार काम ना तर मग व्यवस्थित व्हायला पाहिजे. हा तेच ना. मग चला मग आता काय आहे इथलं, आता जेवण करणं, जेवण करायला का? बरं ठीक आहे चालते. चला मग चल. जेवण बिवण करून घेऊ आपण. जेवण करून घेऊ. हो हो चला. अगं शेवंता, हो बोला ना. इकडे आले बोला ना. अगं दिवस माळवायला चाललाय, तो मिस्त्री येतो कधी? हो तुमचं खरं आहे, दिवस मावळतोय. हा? पण मला तर तो बोलला की लगेच येतो म्हणून गेलेला आहे. तो आपल्या कामासाठी कामगार घेऊन येतो म्हणून गेला होता. आता काय माहिती कधी येतो तो बी. आता हे लगेच कधी येणार? लगेच एसटीच्या टोकावर टाकेल राहता. आता मी त्या मिस्त्रीला नंबर आहे त्याचा माझ्याकडं. नंबर होता का तुमच्याकडे? मग कॉल करून बघा. मी कॉल करून बघतो. बघा. हॅलो. हॅलो. अहो मिस्त्री, तुम्ही येणार होते ना लवकर? नाही माझं नाही जमणार. काय? माझं नाही जमणार. का बरं नाही जमणार? ते हागऱ्या काम कोण गोष्टी काम करतो? अहो अधुरं जरी म्हणलं पण तुम्ही हा म्हणले होते ना. नाही मी येई पण पैसा एक महिने आता माझ्या काम चालू. अहो मग आता आम्ही दुसरा बघून घेऊ का? हा तुम्ही बघून घ्या दुसरा. काय मग आता दुसरा घेऊन बघावं लागेल आपलं. म्हणजे ते मिस्त्री काय बोलला तुम्हाला? नाही, अशा अपुऱ्या कामावर आम्ही करते नाही म्हणे. असं बोलला तो? हो. अहो नाही हा? उगा बोलला असेल तुम्हाला. येईल तो. मला चांगला माणूस वाटला तो. आणि फोन असं लावून कसं? देऊ का तुझ्याकडं? अहो नाही उगा राहू द्या, आता जाऊ द्या. पण मला तर तो बोललाय लवकर येतो म्हणून. येईल तो येईल. तुमची काही जुनी ओळख आहे का? नाही हो, आणि कशाला मग जुनी कशी ओळख? काय म्हणजे तोच पाहिजे ना, तो येणारच आणि एवढी खात्री कशी काय तुला? नाही म्हणजे खात्री म्हणजे आता इतका वेळा आम्ही बोललो एकमेकांसोबत आणि त्यांनी मला सांगितलं ना घरात असं करा तसं करा, इथे हे लावा, तिथे चांगल्या आयडिया दिल्या मला. म्हणून वाटलं माणूस चांगला आहे, येईल तो. उगा बोलला असेल तुम्हाला. येईल. फोन लावून देऊ का तुला? अहो फोन कशाला लावून देता, राहू द्या. नाही मग तुला एवढी खात्री वाटली त्या नीचे दोन शब्द बोलल्यामुळं? मग असं डायरेक्ट बोलला का तुम्हाला तो? मी माझं जमणारच नाही म्हणत, तुम्ही दुसरा कारागीर पाहून घ्या. हा का? हा, मग आता दुसरा कारागीर पाहायला जावंच लागेल मला. मग तुम्ही दुसरा कारागीर बघणार आहे का आता? मग आता काम अपुरं ठेवायचं का आपलं? हो ते पण बरोबर, पण असे कसे कामगार मिळत आहे काय माहिती आपल्याला. ठीक आहे चालतंय, मग जावा तुम्ही आता दुसरा कामगार बघून घ्या. बघा म्हणलं दुसरा कामगार. हो. हा आता मग गावात कोणाला तरी विचारायला पाहिजे एखादा कारागीर अहो, रिकामा. मग तुमच्या ओळखीचे भरपूर आहेत ना, कशाला वेळ वाया घालवता? रिकाम आपलं किती वर्षापासून घर पडलंय माहितीये का बांधायचं. एक जण सुद्धा चांगलं भेटणं झालं आपल्याला घर बांधून देईल असं. तुम्ही जा बरं, घाई करा जरा. असं करू का? हा जा बघा दुसरा बरं, कामगार बघून घ्या. पाहतो मी. हा, बाई काय भामटा माणूस निघाला हा. एक नंबरचा लफंगा निघालाय. सरळ म्हणतोय मी येऊ शकत नाही कामाला.
आणि मी पण काय विश्वास ठेवून बसले ह्या माणसावर. मला चांगलं विश्वासात घेऊन बोलला की मी घराचं काम करून देतो, सोलर बसवून देतो, काय काय नाही ते बोललाय मला. सोनं नाणं घेऊन देतो हे सुद्धा घ्यायला निघाला होता. आणि मी पण त्याच्या शब्दामध्ये भाळून गेले. सगळ्या गोष्टी करून पण दिल्या. काही देणं घेणं तर नाही, पण त्यानं सगळं वसूल करून घेतलं माझ्याकडून. कायच करावं बाई, मी अशी कशी त्याच्या शब्दामध्ये आली काय माहिती. हा माणूस ना खरंच एक नंबरचा भामटा निघालाय. जाऊ दे आता, काय झालं ते झालं. झाकली मूठ झाकली. इकडं नको तिकडं नको, कोणाला सांगायची गरज नाही. मी कशाला सांगत फिरू इकडं तिकडं. पण काय झालं हे माझ्यासोबत असं. काय करू देवा. आला आणि फुकट मध्ये मजा मारून गेला. अरे देवा.